ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत मालिकेपैकी संत सोपान महाराज सोपान काका यांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती जयत करण्यात आलेली पालखीचं प्रस्थान देखील सुरू झालेलं आहे। माझ्यासोबत महाराज आहेत, त्रिगुण महाराज आहेत। महाराज, प्रस्थान कशा पद्धतीने, वारकऱ्यामध्ये उत्साह आहे खूप मोठा? आता उत्साह सगळीकडेच आहे, सर्वत्र उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती काळा। अशा या संतांची सेवा करणं मिळणं म्हणजे परम भाग्य आहे आपलं। परमात्मा पांडुरंग त्याचे लाडके संतांना आपण पंढरपूरच्या दर्शनाला चाललोय। आपण हा उत्साह बघू शकता। यावेळेस वरुण राजांनी सुद्धा लवकर हजेरी लावल्यामुळे आपल्याला एक पेरणी वगैरे ग्रामीण भागातला जो काही मोठ्या प्रमाणात संप्रदाय आहे तोही लवकर यावेळेस हजर झाला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने आपण आज प्रस्थान केलं। आज माऊली देखील या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि काकांचा सोहळा निघतोय। दोघांच्या नैवेद्य देखील इकडे जात असतो। काय परंपरा, दोघांच्या नैवेद्याच्या संदर्भातली काय परंपरा आहे? नाही, पूर्वीपासून अशी आहे की आळंदीहून सासवड माऊली निघून सासवडला येतात। इथं 2 दिवसाचाच मुक्काम असतो कारण पुणे ते सासवड हा टप्पा मोठा आहे त्यांचा। परंतु पूर्वीपासून सोपान काकांची माऊलीची इथं भेट होत नाही। माऊली एकादशीला येतात, द्वादशीला काका प्रस्थान ठेवतात आणि बोंडल्याच्या पुढं जेव्हा पालखी जाते तेव्हा बंधू भेटीचा सोहळा होतो। तर तोच नियम आपण आजही चालू ठेवलेला आहे। तर माऊली आज इथे आज मुक्कामी आहेत आणि उद्या ते प्रस्थान इथनं करतील। मात्र काय परंपरा आहे आपल्या पालखी सोहळ्याची, परंपरा कशी आहे आणि किती वारकरी सहभाग होतात, दिंडे किती असतात? साधारण हे 121वा पालखी सोहळा आहे। त्यापूर्वी पादुका जायच्या एक छोट्या प्रमाणात, पण पालखीचं सूर तर 121 वर्षापूर्वी आहे। हा आपण जर एक लक्षात घेतलं तर सोपान काकांचा पालखी सोहळा वाढता पालखी सोहळा आहे। दरवर्षी त्याच्यात वाढ होताना दिसते कारण का आता माऊली तुकोबारा यांचे सोहळे फार मोठे झालेले आहेत। अतिशय अद्भुत असं त्यांचं वैभव आहे आणि सोपान काकांच्या दरवर्षी दिंड्या वाढतात। या वर्षी आपल्याला 115 दिंड्या बरोबर आहेत। मागच्या वर्षी 108 109 दिंड्या होत्या। 5-6 दिंड्यांची दरवर्षी एक वाढती होते आणि 1 लाख 1.25 लाख लोकांपर्यंत समाज सोपान काकांबरोबर चालत असतो। संत मालिकेमध्ये सोपान काकांचं जे योगदान आहे, सोपान काकांचं जे महत्व आहे ते कशा पद्धतीने आहे? आता ज्ञानेश्वर माऊलींनी जशी ज्ञानेश्वरी जगाला दिली तशी सोपान देवांनी सुद्धा त्यांच्या सुलभ भाषेमध्ये ओवीबद्ध इथे वर्षी त्यांची टीका सोपान देवी हा ग्रंथ तो आमच्या संस्थांमध्ये उपलब्ध आहे। आणि आपण कसं आहे उभारीला ध्वज तिही लोकावरी या अभंगात सगळंच येतं। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जी भिंत चालली ते चौघही त्या भिंतीवर बसले होते। त्यामुळे एकाला वेगळं करून दुसऱ्याला असं चालत नसतं, प्रत्येकाचा आपला एक रोल असतो। निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मजल आहे हे मुक्ताबाईंचे शब्द आहे। त्यामुळे फार मोठं माऊलींच्या जर भाषेत सांगायचं झालं तर निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाईचे ते आपण नारायणाचे पद असे अनेक संतांनी अनेक विवरणं केली आहे सोपान देवाबद्दल आणि त्यांची सेवा करायला मिळते। आज प्रस्थान ठेवतो, आनंदाचा असतो। पंढरपूरचा किती दिवसाचा प्रवास आहे आणि पंढरपूरमध्ये मानाचं कशा पद्धतीनं स्नान आहे? नाही, आता पंढरपूरचा आमचा 14 दिवसाचा प्रवास आहे। त्यात कधीतरी एक तिथी कमी येते, एक तिथी जास्ती येते। यावर्षी एक तिथी कमी आलेली आहे, त्यामुळे यावर्षी 13 दिवसाचा प्रवास आहे। एकूण अंतर आम्हाला 180 किलोमीटर आहे। एक तिथी कमी आली तर आम्ही एक मुक्काम कमी करतो, जवळचा टप्पा मुद्दाम ठेवलेला असतो त्याच्यासाठी। आणि आम्ही जेव्हा वाखरीला पोचतो दशमीला, नवमीला पोचतो, दशमीला जेव्हा पंढरपूरकडे जातो तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यापैकी नामदेव महाराज हे पंढरपूर निवासी असल्यामुळे ते आमचं स्वागत करायला येतात आणि बाकीच्या पालख्या लाईनीला लागून त्यांच्या नंबराप्रमाणे आम्ही ते आतमध्ये जातो पंढरपूरच्या। पांडुरंगाच्या भेटीची ओढ सगळ्या वारकऱ्याला आहे का? तो उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे, तरुणाई देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होते? आणि फार मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळामध्ये हा ग्रामीण भागातला सोहळा समजला जायचा, ग्रामीण भागातलाच जास्ती समाज असायचा। आज जर बघितलं तर इंजिनियर, डॉक्टर, आयटी दिंडी आहे, डॉक्टरांची दिंडी आहे, चालतात, अनेक प्रकारच्या सेवा देतात आणि हे त्यांना त्याचं महत्व कळलेलं आहे कारण की त्याची उपलब्धी आहे ही जाणून घेतली पाहिजे। हे वर्णन करता येत नाही, पण आजकालच्या डिजिटल जगामध्ये सगळंच डिजिटल होऊन बसलेलं आहे। तर एक 10 दिवस डिजिटल डिटॉक्स आपला जर झाला तर काय होऊ शकतं आपल्या आयुष्यात आणि त्यात हरिनामाच्या गजरामध्ये जर आपण राहिलो तर आपली प्रवृत्ती बदलते। आपण तो
तो लगेच आपण ओळखू शकतो. इथे जरी या हरिनाम गजरामध्ये जर 5 मिनिटं कोणी जर सहभाग घेतला तर त्याचे सुद्धा हातपाय थिरकायला लागतात. इतका तो मंत्रमुग्ध करणारा आहे आणि हा आत्म्याला आणि परमात्म्याला एकत्र करणारी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा. आता जो हा नाद येतोय एकंदरीत मृदंगाचा, टाळाचा आणि गजर केला जातोय ज्ञानोबा तुकारामचा, यातून जो आनंद आणि आनंदाची स्फूर्ती मिळते ती अत्यंत अतिशय म्हणजे हे विश्वची माझे जग हे म्हणतो, वरती आकाश खाली धरती आणि समोर परमात्मा पांडुरंग, जो आपल्यासाठी विटेवर युगे 28 विटेवरी उभा आपली वाट बघत थांबलाय. आणि आपण थोड्याशा हाल अपेक्षा सहन करून आपला जो काही भक्तिभाव श्रद्धा आहे हा त्याच्या पोटी आपण या प्रकारे आपण व्यक्त करतो की मी चालत येतो तुझ्याकडे. आज सहजरित्या आपण गाडीने जाऊन येऊ शकतो. तसं न करता हा पायी प्रवास करून पायी जाण्याचा आनंद काही वेगळा नसतो. तो वेगळाच आहे. ती एक श्रद्धा माझी तुझ्या प्रति भावना काय आहे हा सांगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण पाहतोय नाथांच्या पालखीचा, सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान देखील झालेलं आहे. समोर वारकरी हे भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हा जो काही टाळा टाळी लोपला नाद, अंगी मुरला छंद, भोग भोगिताचे आटला भेद, ज्ञान गिळो गावा गोविंद, ही संतांची परंपरा आहे. आणि जो आनंद आहे, टाळकरी मोठ्या उड्या देखील मारतायत. भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी आहेत आणि तल्लीन झालेले वारकरी या आनंदाचं वर्णन आपल्याला शब्दामध्ये करता येणार नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचा चढा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. सोपान काकांच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सगळे वारकरी आनंदामध्ये आता आनंद उपभोगत आहेत, आनंदामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, सासवड.